मकर संक्रांत सण म्हटले की पतंग, मांजा, तिळगुळ, मौज मजा आणि आनंद. मात्र गेल्या काही वर्षापासून पतंगबाजीमध्ये नायलॉन मांजाच्या होत असलेल्या वापरामुळे अनेक दुर्घटना होऊन या सणातील आनंदाला गालबोट लागले आहे. असेच गालबोट नाशिक जिल्ह्यातील येवला येथे लागले असून येवला येथे हडप सावरगावच्या पोलीस पाटील अमोल बाबासाहेब कोल्हे हे मोटरसायकलवरून घरी परतत असताना नायलॉन मांजाने त्यांचा गाल, ओठ व कान कापला जाऊन ते गंभीर जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना 40 टाके पडल्याची माहिती समोर येत आहे. मकर संक्रांतच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला येथे मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो. येवल्यात मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या पतंगबाजीत नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून येत आहे. या मांजामुळे मनुष्याप्रमाणे पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतणारे अनेक प्रसंग घडले असून यातील अनेक घटकांमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत व अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. असे असताना देखील नायलॉन मांजाची खरेदी विक्री छुप्या पद्धतीने होताना दिसत आहे. अमोल बाबासाहेब कोल्हे, वय 34, राहणार हडप सावरगाव यांचा गणेशपूर सुकीजवळ नायलॉन मांजाने गालाला आणि होठाला जखम होऊन अपघात झाला आहे. त्यांना साधारणपणे 40 टाके पडले आहेत. पेशंट आता वॉर्डात ॲडमिट आहेत, ते स्टेबल आहेत.